Hello friends, welcome back to my channel Muskes. So friends, in today's video we are going to learn one of the best lesson of 10th class, which is an epitome of courage. So in this lesson we get the information about one of the greatest scientists of this century and who is an exemplary courage, who inspired so many people like him, who changed the definition of handicap. की आज आपण अशा एका महान गोष्टीची, महान व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत की जो एक धैर्याचं मूर्तिमंत असं उदाहरण या पृथ्वीतलावरचं एक मूर्तिमंत असं उदाहरण आहे म्हटलं तर आपल्याला त्यात काही अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण या अगोदर मी तुम्हाला यशस्वी माणसाच्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी यात सांगितलेल्या आहेत, आपल्या चॅनलवरती याचे आज व्हिडिओ पण आहेत. तर आज त्यातलाच एक पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला हा लेसन म्हणजे ॲन एपिटेमी ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण. तत्पूर्वी एक साधं कोटेशन, एक वाक्य काय बघा. अ स्ट्रेंज ट्रूथ, विलक्षण आहे पण सत्य आहे. ऐकायला थोडंसं आपल्याला विचित्र वाटेल पण सत्य आहे. काय तर हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. मग आपण हँडिकॅप्ड म्हणजे दिव्यांगाची व्याख्या काय करू तर ज्ञानेंद्रिय व शारीरिक कार्यक्षमता उत्तम स्थितीत असूनही जे लोक आव्हान स्वीकारत नाहीत, आव्हान स्वीकारण्यास तयार नसतात, खऱ्या अर्थानं दिव्यांग, खऱ्या अर्थानं अपंग आपण त्याला म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. कारण आज आपण अशी अनेक उदाहरणे या जगामध्ये पाहतो की जे शारीरिक दुर्बलता असून देखील त्यांनी यशाचं सर्वोच्च शिखर पादांकरित केलेली अशी शेकडो उदाहरणं आपल्याला जगाच्या पाठीवर ऐकायला मिळतात. आणि म्हणूनच कदाचित आपण दिव्यांग कोणाला म्हणायचं दिव्यांग तर दिव्यांग म्हणजे असे लोक की ज्यांची पूर्णतः मानसिक शारीरिक क्षमता असूनही जे कठीणातल्या कठीण आव्हानाला सामोरं जाण्यास घाबरतात, तयार नसतात, खऱ्या अर्थानं आज ते दिव्यांग आहेत. सो दे आर रिअल हँडिकॅप्ड हू रिफ्युजेस टू टेक चॅलेंजेस, हू रिफ्युजेस टू टेक रिस्क. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आपण आपल्या पाठाकडे वळूया. तुम्ही पुस्तक घ्या तुमच्यासमोर, ॲन एपिटेमी ऑफ करेज, धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण. तर मी पॅरेग्राफ वाचेल, त्याच्यानंतर आपण लाईन बाय लाईन याचा मिनिंग करू. तर अगोदरच तुम्हाला सांगतोय की हा लेसन थोडासा मोठा आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. समजून तुम्हाला जर पूर्ण समजायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर विकनेसेस, डिझॅबिलिटीज, हँडिकॅप्स और माउर ओव्हर देम और ऑल होल लाईफ थ्रू. की अनेकदा आपण आपल्या कमतरता, आपला दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर ह्या गोष्टींना धरून कुडत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण या शतकातले जे सर्वात महान शास्त्रज्ञापैकी एक आहेत ते म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी मात्र असं काही केलेलं नाही. आपण दुर्बल आहोत, शारीरिकरित्या दिव्यांग आहोत, ह्या गोष्टीचा त्यांच्या जीवनावर अजिबात परिणाम झालेला नाही. इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग्स कंटिन्यू हिज रिसर्च अनडॉन्टेड. की अतिशय दुर्मिळ आणि अतिशय भयंकर अशा असाध्य आजाराला तोंड देत त्यांनी आपले जे काही संशोधनाचं कार्य आहे ते अविरतपणे चालू ठेवलं. त्या आजाराला त्यांनी आपली मानसिक दुर्बलता होऊ दिली नाही. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. Exemplary
म्हणजे प्रेरणादायक, की त्यांचं जे काही मूर्तिमंत उदाहरण आहे, त्यांच्या त्या अतुलनीय धैर्यातूनच आपण कसोटीच्या प्रसंगालाही, अत्यंत आव्हानात्मक प्रसंगालाही कसे उत्तम सामोरं जायचं, कसा त्याचा सामना करायचं, याची प्रेरणा आपण सर्वांनी नक्कीच घेतली पाहिजे. पुढं, एक्झॅक्टली 300 आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न in Oxford, London on the 8th day of January 1942. आपले जे एक महान शास्त्रज्ञ होते गॅलिलिओ, यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी म्हणजेच 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातल्या महान शास्त्रज्ञाचा जन्म झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड हेल ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या पालकांना त्यावेळेस कसली पुसटशी देखील कल्पना नव्हती की त्यांचा हा जो लहान मुलगा आहे, जो पुढे जाऊन या शतकातला एक महान, एक थोर शास्त्रज्ञ ओळखला जाईल आणि त्याच्या यशाने सर्व आसमंत तो अगदी उजळून टाकेल, याची पुसटशी कल्पना देखील त्यांच्या आईवडिलांना कदाचित नव्हती. निदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक अ लाईट. किंवा कोणी कल्पना देखील केली नव्हती की या छोट्याशा मुलाच्या बुद्धीच्या तेजाने एक दिवस आसमंत उजळून जाईल, याची कल्पना देखील कोणी केलेली नव्हती. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटेमी ऑफ करेज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे चलून हाच एक छोटा मुलगा धैर्याचं एक मूर्तिमंत असं, आदर्श असं उदाहरण होईल, याचा अंदाज देखील कुणीही बांधलेला नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. खरंच धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. तर मग धाडस म्हणजे काय? की धाडस हा आपल्या अंगी असलेला असा एक गुण आहे की ज्या गुणांच्या बळावर आपण महाभयंकर अशा संकटांना देखील धाडसानं सामोरं जाऊ शकतो. आणि असा एक गुण आहे की जो आपल्याला कधीच आशा सोडू देत नाही. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of a courage and a hope. तर खरंच धैर्य अशा प्रकारची एक विलक्षण गोष्ट आहे. आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे कॉस्मॉलॉजीत म्हणजे एक विश्वनिर्मिती शास्त्र आहे, की या कॉस्मॉलॉजी या शास्त्रातील एक आख्यायिका किंवा धैर्य किंवा आशावाद यांचे एक मूर्तिमंत असे उदाहरण आहेत असं म्हटलं तर त्यात कसल्याही प्रकारची अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण त्यांनी जे काही यश संपादन केलेलं आहे ते खरोखरच इतरांना प्रचंड प्रेरणा देणारं, प्रेरित करणारं आहे. एक्सेप्ट हिज माइंड, हिज बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. आता बघ, क्वर्क ऑफ फेट म्हणजे काय? तर देवाचे किंवा दैवाचे विक्षिप्त अनपेक्षित असे वळण, असं एक गोष्ट की ज्याच्यामुळं आपल्या नशिबाला एक वेगळ्याच प्रकारची कलाटणी भेटते. तर ते धैर्याचे मूर्तिमंत, आशावादाचे मूर्तिमंत उदाहरण असं त्यांना का म्हटलं जातं? नेमकं त्याच्यामागचे काय कारणं काय असतील? तर त्यांच्या आयुष्यामध्ये नियतीचे फाशे मात्र नेमके उलटे पडले. एक बुद्धिमत्ता जर सोडली, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता अफाट होती, तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर मात्र या व्हीलचेअरला नेहमी जकडले गेलेले होते. फक्त त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, पण शरीरातला एकही अवयव त्यांच्याकडे नव्हता किंवा त्यामध्ये कसल्याही प्रकारचा त्राण नव्हता. आता ह्याला तुम्ही नशिबाचा भाग म्हणा किंवा दैवाचा भाग म्हणा. ही इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस. पण असं असलं तरीही त्यांचं संपूर्ण शरीर नेहमी व्हीलचेअरला, खुर्चीला खिळलं गेलेलं असलं तरीही देखील ते
या शतकातले सर्वात महान असे शास्त्रज्ञ आहेत असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती ठरणारं नाही. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischiefs and lots of love for music and mathematics. की स्टीफन अगदी लहान असताना एका सर्वसाधारण मुलाप्रमाणे स्टीफन देखील भरपूर खोड्या करणारा, अगदी गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा एक तुमच्या आमच्यासारखाची एक किशोरवयीन मुलगा होता. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. की त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की स्टीफनने वैद्यकीय शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा होती. असं असताना देखील डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा कल मात्र गणिताकडे होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे गणिताऐवजी त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. पण त्यांच्या वडिलांची इच्छा मात्र काय होती की त्यांनी काय करावं, दॅट ही वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन. हिज फादर वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन. त्यांना वैद्यकशास्त्राचा होता, पण यांचा कल मात्र गणिताकडे होता. पण त्या काळामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणित अभ्यासक्रमात समावेश नव्हता, त्याच्यामुळे त्याऐवजी त्यांना फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास करावयाचे ठरवले. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंग क्लझमी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आता बघा, 17 वर्षाचे असताना डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना त्यांच्या हालचालीमध्ये एक प्रकारचा वेंधळेपणा त्यांना जाणू लागला आणि ते अनेकदा खूपदा कसल्याही प्रकारचे कारण नसताना त्यांचा तोल जाऊन ते कित्येक वेळा असे खाली धाडकन कोसळत असत, पडत असत. आणि ह्याची जाणीव त्यांना कधी झाली, वयाच्या 17व्या वर्षापासून. दिस प्रिप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोस्ड हिम ॲज अ सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ALS or LOU, Gehin's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. आणि मग अशा प्रकारच्या विचित्र परिस्थितीमुळे कसल्याही प्रकारचे कारण नसताना ते अचानक कोसळायचे. मग ह्यावर म्हणजे नेमकं त्यांना काळजी पडली की आपल्याला नेमकं काय झालं असेल. मग त्यांनी काय केलं की त्यांचे जे काही फॅमिली डॉक्टर्स आहेत त्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी निदान केलं की त्यांना अतिशय दुर्मिळ अशा ALU किंवा ALS किंवा LOU गेहिंग नावाचा अतिशय दुर्मिळ असा आजार झालेला आहे. आणि हा आजार काय करतो तर दिस डिसीज अफेक्ट नर्वस सिस्टीम अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. तो काय करतो, आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हळूहळू अखेरीस शरीरातले जे काही सगळे स्नायू आहेत ते कमकुवत करतो आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या जे काही स्नायू असतात ते अगदी वीक होऊन जातात, कमकुवत होऊन जातात. पुढं स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम. ते स्टीफन सांगतात की अगदी लहान असताना सुद्धा त्यांच्या स्नायूमधला जो काही कोऑर्डिनेशन आहे, जे काही समन्वय तो तेव्हा देखील काही फारसा चांगला नव्हता. ही रिकलेक्ट दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू फिट ऑफ फ्रेंझी. फिट ऑफ फ्रेंझी म्हणजे ग्रेट अनाउन्स ऑर रेज किंवा हे करणे, आपण त्याला काय म्हणतो की त्रस्त करणे किंवा राग आणणे. की त्यांच्या त्या स्नायूमध्ये फारसं कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं, त्यामुळे कदाचित त्यांचं हस्ताक्षर एवढं खराब असायचं, एवढं वाईट असायचं की ज्यांच्यामुळे त्यांच्या शिक्षकांना त्यांचा खूपच राग यायचा. नॉर ही वॉज इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स, किंवा त्यांना त्या वयामध्ये खेळामध्ये देखील कसल्याही प्रकारचा रस नव्हता. नेव्हरदिलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि हा जो सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज आपण म्हणजे एक अनपेक्षित अशी घटना, धक्का म्हणू शकतो आपण, की नेव्हरदिलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. असे असले तरी ह्या आजाराची बातमी मात्र त्यांना पूर्णतः हादरवून टाकणारी होती, त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी होती. तर
पुढे पाहू. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टेन. की आता स्टीफन हॉकिंग तर पूर्णतः व्हीलचेअरला खेळलेले होते आणि आता ते या भूतलावर त्यांचं आयुष्य नेमकं किती राहिलेलं आहे, ते किती का जगणार आहेत याची मात्र काही एक शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस म्हणजे त्या ठिकाणी फोरकास्ट, अंदाज, पूर्वनिदान वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दॅट दे कुड नॉट डू मच. दुर्दैवाने जे काही पूर्वनिदान होतं ते काही फारसं चांगलं नव्हतं आणि डॉक्टरांनी स्पष्ट केलं त्यांच्या म्हणण्यानुसार आता या आजाराच्या बाबतीत काही एक करता येणार नव्हतं. म्हणजे त्यांनी डॉक्टर्स सुद्धा पूर्णतः हतबल झालेले होते. तरी पण अनडॉन्टेड म्हणजे काय, नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स म्हणजे कसल्याही प्रकारच्या न घाबरता, अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईड. अनडॉन्टेड म्हणजे खचून न जाता डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी त्या परिस्थितीत देखील त्यांचं जे काय संशोधन होतं ते चालू ठेवायचं ठरवलं आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांची एंगेजमेंट देखील झाली. पुढं हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड इट इज ॲज धिस डिशमल सेज ही बिगेन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. धिस ही सेज was because he started living for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. की त्यांचा पुढे जेन वाईल्ड या मुलीशी त्यांचं एंगेजमेंट देखील झाली आणि आपल्याला कदाचित ते थोडेसे ऐकायला उपरोधिक वाटेल. तर हॉकिंग म्हणतात की याच अशा प्रकारच्या विचित्र परिस्थितीमध्ये, अशा प्रकारच्या या उद्वेगजनक परिस्थितीत ते त्यांच्या जीवनाचा आनंद अधिक घेऊ लागले. याचे कारण काय होतं? त्याचं कारण होतं दॅट्स ही स्टार्टेड लिव्हिंग फॉर द मुमेंट. त्याच क्षणाचा आनंद घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पुढच्या क्षणाचा त्यांनी विचार केला नाही की आपल्याला या पृथ्वी तलावर आपले किती दिवस शिल्लक आहेत ह्याचा त्यांनी विचार करणं सोडून दिलं. की आज आपण जिवंत आहोत ना, चला ठीक आहे, मग आज ज्या क्षणाचा आपण काय करू, या आनंद घेऊया. अशा प्रकारे त्यांनी जीवन जगायला सुरुवात केली आणि आपल्या डॉक्टरकीचे जे काही संशोधन आहे ते सुद्धा अतिशय जोमाने पुढे त्यांनी चालू ठेवलं. इन द मीनवाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि दरम्यानच्या काळात त्या आजाराने हळूहळू डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या शरीराचा पूर्णतः ताबा घेतला आणि त्यांना पूर्णतः व्हीलचेअरला खिळवून टाकलं. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ अ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. त्यांची PhD पूर्ण करण्यासाठी त्यांनी ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. बाय दिस टाइम ही वॉज कन्फाइड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि याच मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्या शरीरावरचं त्यांचं जे नियंत्रण आहे ते झपाट्यानं कमी होऊ लागलं. म्हणजे त्यांचं जे काही बोलणं आहे, त्यांच्या शरीराच्या त्यांच्या अवयवावरचा त्यांचा जो कंट्रोल होता तो पूर्णतः आता काय झाला होता, नाहीसा झालेला होता, तो थांबलेला होता. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि या कृष्णविवराचा त्यांचा जो काही अभ्यास होता त्याच्या या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला अगदी नवीन असे नवकल्पनांचे धुमारे फुटले. नवीन कल्पनांना त्यांना अगदी अशा नवीन कल्पना सुचू लागल्या. आणि मग पुढं काय झालं, ही मेड अँड इफोक मेकिंग स्टेटमेंट. इफोक मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय, तर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲज अ पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम. म्हणजे असे काही सिद्धांत त्यांनी स्पष्ट केले की त्या काळामध्ये त्यांना काही बंधनं होती. ही मेड मेनी इफोक मेकिंग स्टेटमेंट्स. He made many epoch-making statements that shook established theories. आणि त्यांनी त्या काळामध्ये असे युगप्रवर्तक असे काही विधान केले की त्या विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना पूर्णतः हादरूनच टाकलं. असे काही त्यांनी विधान त्या ठिकाणी म्हटले, असे काही स्टेटमेंट त्यांनी केले की जे काही पूर्वीचे समज होते ते पूर्णतः काय झाले, हादरून गेले. Scientists believe that universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as a Lie algebra. की शास्त्रज्ञाच्या मते
या विश्वाची, या युनिव्हर्सची निर्मिती आहे एका प्रचंड विस्फोटातून, बिग बँगमधून झालेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगण्यासाठी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला. दाऊ कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव अ फिंगर विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट. आता शरीरावरचं त्यांचं नियंत्रण तर पूर्णतः गेलेलेच होतं. ते पूर्णतः व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी त्या कम्प्युटरच्या मदतीनं ते आपले विचार व्यवस्थित मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स, की विज्ञान विषयातील एक गहन व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती त्या काळामध्ये होती. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. त्यांच्या त्याच जे काही यश संपादन केलं होतं त्याचमुळे त्यांना अनेक डॉक्टरेटच्या पदव्या, पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले होते. द रॉयल सोसायटीचे ते सन्माननीय सदस्य देखील होते आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य देखील होते. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, की बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेने, आइन्स्टाईनच्या बरोबरीचेच समजले जाणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग असून देखील ते अतिशय नम्र, अतिशय विनयशील होते. म्हणजे अतिशय विनम्र, हंबल, मोस्ट डाऊन टू अर्थ पर्सन, अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. की साध्या व विनम्र अशा, अतिशय साध्या आणि विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना लोकांना समजतील अशाच भाषेमध्ये पुस्तकाच्या रूपामध्ये मांडले. एक महान शास्त्रज्ञ असून देखील त्यांची जी काही भाषाशैली होती ती अगदी सर्वसामान्य लोकांना समजेल अशीच होते. ही स्टाईल इज ल्युशिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड. इतकी सुस्पष्ट, अगदी साधी सुपी होती की त्यांचे लिखाण एवढं मार्मिक होतं, एवढं विनोदी होतं की जे काही एखाद्या विषयात तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला देखील त्यांना जे काही सांगायचे ते अगदी सहजरित्या समजून जायचं. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. आणि त्यांचं जे एक पुस्तक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, हे त्यांचे त्या काळातलं सर्वाधिक खपाचं एक पुस्तक ठरलेलं आहे आणि आजही ते त्याचा जो विक्रम आहे तो चालूच आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ फील्स अबाउट हॅव्हिंग ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग्स द क्विटेन्सेस ऑफ ऑप्टिमिझम, स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ, क्विटेन्सेस ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीचे एक मूर्तिमंत, सर्वात उत्तम असं उदाहरण. ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद. सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. I try to lead as normal as life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing which are not many. आताच आपण एक वाक्य सांगितलं की अपंग म्हणजे कोणते लोक की जे शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता असून देखील आव्हान स्वीकारण्यास तयार होत नाहीत. खऱ्या अर्थानं अपंग असे आहेत की खरे अपंग कोणते की जे शारीरिक मानसिकरित्या परफेक्ट असून देखील who refuses to take challenges. So they are real handicapped. They are real handicapped. मग अशा ALS सारख्या भयंकर आजार आपल्याला जडलेला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटते असं त्यांना विचारलं असता आशावाद आणि सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स म्हणतात की मला इतरांपेक्षा वेगळं काही वाटत नाही. बघा, विचार करा तुम्ही, इतरांपेक्षा मला वेगळं काही वाटत नाही आणि शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल मी फारसा विचार करत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी अगदी खेद सुद्धा व्यक्त करत नाही. ही खरी ताकद आहे एखाद्या व्यक्तीची. डॉक्टर हॉकिंग्स फर्मली बिलीव्स that in the next millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict
its ultimate demise. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स म्हणतात की पुढील 1000 वर्षात अंदाजे विज्ञान कदाचित या विश्वाचे जे काही रहस्य आहे ते विज्ञानामुळे सगळे उलगडलेले असतील. मग या विश्वाचा प्रारंभ केव्हा झाला, या विश्वाचा इतिहास काय, आणि एवढंच नाही तर या विश्वाचा अंतिम नाश कधी होणार आहे हे देखील आपण विज्ञानाच्या सहाय्याने एक दिवस सांगू, यावर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा अगदी ठाम विश्वास आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग्स, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईव्स. की डॉक्टर हॉकिंग्स प्रमाणेच असे असंख्य लोक आपल्या अवतीभोवती, आपल्या सभोवती, आपल्या परिसरात आहेत की जे की त्यांच्या आयुष्यामध्ये ते इतरांसाठी असे अनुकरणीय आहेत, आदर्श आहेत, आणि ते त्यांचे धाडस, त्यांची जे काही प्रेरणा देण्यात त्यांचे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला त्यांचा अंदाज येतो. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल हू इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राइव्ह टू देअर बेस्ट. मग खऱ्या अर्थाने अशाच प्रकारच्या आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या, इतरांना नेहमी प्रेरित करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान, अशा सर्व प्रेरणादायी व्यक्तींना खरंच आपण सलाम ठोकला पाहिजे. खरंच त्यांचं जे काही धाडस आहे, त्यांची जी काही ताकद आहे आपल्यासाठी नेहमी प्रेरित करणारी आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. की मागच्या आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की आपली जी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा, तिचं देखील आपण उदाहरण पाहिलेलं आहे की जिला पाय नसताना देखील तिने जगातलं सर्वोच्च शिखर काय केलं, पार केलं. आणि त्यानंतर जे यशस्वी माणसाच्या गोष्टीमधला जो दुसरा एक सदर आहे ते मी लवकरच तुमच्या पुढे सादर करणार आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप you understand it better. So in the next video I am going to upload English workshop and other activities of this lesson. So thank you very much for watching.